झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी येते छत्तीसगडहून। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातलाय। काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय। छत्तीसगडच्या सुकमा जवळ ही घटना घडली आहे। या हल्ल्यात काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांना गोळी लागली आहे। पाठीत 3 गोळ्या लागल्यानं शुक्ल हे गंभीर जखमी झाले आहेत, तर काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचं पीटीआयनं म्हटलंय। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचं नक्षलींनी अपहरण केलंय। या हल्ल्यात नक्षलींनी बंदूक आणि बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर केलाय। या हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे। खरं तर परिवर्तन रॅलीला सुरुवात झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवरच हा धक्कादायक प्रकार घडलाय। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांना या पूर्णपणे प्लॅनची माहिती होती आणि त्यासाठीच त्यांनी सुमारे 500 किलोमीटरवरून आपलं टार्गेट प्लॅन केलं आणि यानुसार हा प्रचंड असा हल्ला केलेला आहे। काँग्रेस नेते महेंद्र कर्मा हे या हल्ल्यात ठार झाले आहेत, तर शुक्ल यांच्या पाठीत गोळी लागलेली आहे। एकूणच दुर्दैवी असाच हा प्रकार घडलाय। राजकीय पक्षातनं याचे तीव्र पडसाद उमटतायत। सगळ्याच पक्षाने याचा निषेध केलेला आहे। छत्तीसगडच्या सुकमा जवळची घटना आहे। माजी मंत्री विद्याचरण शुक्ल हे गंभीर जखमी झाले आहेत। आपण पाहतोय की कशा पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं नक्षलवादी हे शांत राहिले होते, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा टार्गेट केलं आणि यावेळी टार्गेट त्यांनी सामान्य किंवा पोलिसांना न करता थेट राजकारण्यांना, तेही सत्ताधाऱ्यांना केल्यानं एकूणच खळबळ माजली आहे। दरम्यान या संदर्भात आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे। पंतप्रधानांनी देखील अतिरिक्त फोर्स हवी आहे का या संदर्भात माहिती मागितली आहे, पण हल्ला तोही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर। मुळात या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतोय की झेड सिक्युरिटी असलेल्या एका वरिष्ठ नेत्यावर अशा प्रकारचा हल्ला होण्याचं धारिष्ट केलं जातं कसं, नेमकी कुठे गफलत झाली आहे, या सगळ्या कारणांचा आता शोध घेतला जातोय। दिनेश पाटील आहेत, प्रांत समन्वयक स्वदेशी जागरण मंचचे आपल्यासोबत। दिनेशजी, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह असाच सगळा प्रकार आहे। काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि हे नक्षलवाद्यांनी टार्गेट केलंय। काय सांगाल या नक्षलवाद्यांबद्दल? ये महेंद्र कर्मा जी जो थे, उन्होंने कुछ सालों पहले सलवा जुड़ुम नाम का नक्सली विरोधी एक अभियान चलाया था। वो अभियान चलाने के बाद वो नक्सलियों के टारगेट पहले से ही थे। अभी जो परिवर्तन यात्रा कांग्रेस ने शुरू की है, साथ ही विकास यात्रा भी भाजपा की शुरू हुई है। नक्सलियों ने कुछ दिन पहले ये बताया था कि इन दोनों यात्रा को टारगेट किया जाएगा, तो उसी का एक परिणाम है। कहीं ना कहीं खुफिया तंत्र द्वारा चूक हुई है, तो उसके कारण आज ये ऐसी परिस्थिति हुई है। आज महेंद्र कर्मा जी छत्तीसगढ़ शासन के वाणिज्य मंत्री, अजित जोगी जब सरकार थी तब वाणिज्य मंत्री और उद्योग मंत्री रह चुके हैं। साथ ही विरोधी पक्ष नेता भी थे और साथ ही उनके साथ में राजनांदगांव जिले के विधायक, पूर्व विधायक कांग्रेस के उदय मुदलियार जी, उनकी भी मौत की सूचना अभी आई है। सरकार अभी पूरी तुरंत अभी रमन सिंह जी के घर पे पूरी बैठक हो रही है, पूरे पदाधिकारी आ चुके हैं। क्या हुआ, कहाँ चूक हुई, उसका विचार हो रहा है। और साथ ही 12 कार्यकर्ता कांग्रेस के और कुछ जवान भी यहाँ घायल हुए हैं। ये घाटी है जो सुकमा और जगदलपुर के बीच में दरबा घाटी करके प्रसिद्ध घाटी है, वो बहुत जंगल घना है। उस घाटी में ये घटना हुई। परिवर्तन यात्रा 1:30 बजे के आसपास सुकमा में खत्म होने के बाद जब वापसी आ रहे थे, 5 साढ़े 5 बजे के आसपास ये घटना हुई है। अजित जोगी जी भी पूर्व मुख्यमंत्री इस कार्यक्रम में उपस्थित थे, वो अपने हेलीकॉप्टर से निकल गए। साथ ही विद्याचरण शुक्ल जो कांग्रेस के बहुत बड़े नेता हैं, देश के केंद्रीय मंत्री रह चुके हैं, उनके पीठ में 3 गोली लगने की खबर आ रही है। और कवासीराम लखमा, ये कांग्रेस के विधायक है, उनके सिर में गोली लगी हुई है। और प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष नंद कुमार पटेल और उनके बेटे का अपहरण की खबर आ रही है। अभी उसकी पुष्टि की जा नहीं सकती क्योंकि परफेक्ट खबर नहीं है। ये घटना जो है नक्सलियों का बहुत दिन से अब शांति चल रहा था। ये जो सड़क है सुकमा और जगदलपुर के बीच। जी हाँ दिनेश जी, अत्यंत ही वाईट आणि दुर्दैवी अशीच ही बातमी आहे। तुर्तास धन्यवाद दिनेश जी आमच्याबद्दल बोलल्याबद्दल। आपल्यासोबत दिनेश पाटील होते, प्रांत समन्वयक। त्यांनी सगळ्या त्या स्थानिक घटनांचे संदर्भ आपल्याशी दिले।
नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते विद्याचरण शुक्ल गंभीर जखमी झालेत. त्यांना पाठीत 3 गोळ्या लागल्याचं बोललं जातंय, तर काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा हे नक्षली हल्ल्यात ठार झालेत. महेंद्र कर्मा हे माजी विरोधी पक्षनेते होते. जानकारी तो अभी कवासी लखमा जी पहुंच गए हैं और बाकी लोगों की जानकारी अभी मिल नहीं पाई है. एसपी वहां पहुंच रहे हैं, फोर्सेस रवाना हो गई चारों तरफ. आईजी पूरे कोऑर्डिनेट कर रहे हैं वहां से चारों तरफ से, और नहीं सकते जब तक वेरिफिकेशन ना हो जाए वहां पर. सर, अभी सूचना मिली है कि नंद कुमार पटेल और उनके बेटे को अगवा कर लिया गया. जी, जो सूचना आप लोगों को मिली है वैसी सूचना हम लोगों को मिली है. यहाँ से कोई टीम रवाना हुई है? यहाँ से अभी एडिशनल डीजी रवाना हो रहे हैं. यहाँ पे एडिशनल CF हो रहे हैं, एक IG और रवाना हो रहे हैं, और CRP के स्पेशल फोर्सेस सब मूव हो रही है पूरी. सर, जिस तरह से घटना हुई है, क्या लगता है कि वहाँ पर सुरक्षा की कमी थी, सुरक्षा की चूक हुई है? ये अभी कह पाना मुश्किल है, बिकॉज ये झीरम घाटी और धरबा घाटी ये काफी डिफिकल्ट एरिया है. यहाँ पर अक्सर यहाँ पर इस तरह की होती है. अक्सर हम लोग पुलिस का वो करते हैं, प्रोटेक्शन लगाते ही हैं. तो कितनी लगी थी, क्या लगी थी, ये तो निश्चित है कि सुकमा के पूरे क्षेत्र में वहां तक तो काफी सुरक्षा व्यवस्था थी. ये मैंने वेरीफाई कर लिया. योगी जी ने आरोप लगाया है कि वहां पर एक भी सुरक्षा का जवान मौजूद नहीं था जिस समय उनका हेलीकॉप्टर पहुंचा. और इस संबंध में कुछ कह नहीं सकता हूं बिना रिकॉर्ड की जांच किए हुए. हालांकि IG बस्तर ने मुझे बताया है कि सुकमा से और पूरे क्षेत्र में व्यवस्था लगी थी. अब व्यवस्था जहां घटना हुई वहां पर व्यवस्था कितनी थी इसकी जानकारी मैं नहीं कह सकता हूं. ये IG से जांच करके या IG से जानकारी लेके ही बताई जा सकती है. छत्तीसगडचे DG मुकेश गुप्ता यांच्याशी केलेली ही बातचीत होती. यांच्या बातचीतमधून आपल्याला समजू शकतं की ही जी सगळी टाळाटाळ आणि ही सारवासारव चालली आहे त्यातून संपूर्णपणे अक्षम्य अशी चूक दिसते. कुठेतरी काहीतरी चूक झालेली आहे. एवढे 3 महत्त्वाचे नेते आणि या नेत्यांमध्ये झालेली ही चूक आणि ही चूक आज महागात पडलेली आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी या सगळ्या हल्ल्यावर आपली जरी भूमिका मांडलेली नसली या क्षणाला, तरी त्यांनी काही महिन्यापूर्वी हल्ला होणार आहे अशा प्रकारचे ते आदेश दिलेले होते, आपली भूमिका मांडली होती. मात्र यानंतर हा घडलेला प्रकार हा दुर्दैवी असंच म्हणावा लागेल. छत्तीसगडच्या सुकमाजवळची ही घटना आहे. आपल्यासोबत प्रदीप मोहित्र आहेत. प्रदीप जी, क्या कहेंगे, बुरी तरह से हमला किया है नक्सलियों ने, क्या कहेंगे इस हमले के बारे में आप? नाही, हे जे हमला झाले आहे ते बेसिकली टॅरिंग मला हे कळलं नाही की इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आहे छत्तीसगड गव्हर्नमेंटचा ते कसे चुकले. कारण हे हिली टेरेन आहे आणि यापूर्वी असे या भागात अनेक प्रकार असे नक्षलकडून हमले झाले होते. बहुतेक प्रिकॉशन हे मेजर हे घेतलं आले नाही. मला जे माहिती मिळाली आहे या लोकांच्या सोबत एक ऍडिशनल DIG हेही येत होते आणि इतके मोठे नेते होते. नंदकुमार पटेल हे छत्तीसगड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहे. विद्याचरण शुक्ला केंद्रीय मंत्री होते आणि महेंद्र कर्मा लीडर ऑफ द ऑपोजिशन होता. आणि हे सर्व होऊनही त्यात पोलिसने कुठे चुकले म्हणजे हे मला असं वाटतं की हे ग्रॉस लॅप्सेस आहे असं मला वाटते. नक्कीच प्रदीपजी, बॉम्बचा बंदुकींचा प्रचंड वापर झालेला आहे आणि अशा नेत्यांवर हा वापर झालाय ज्यांना झेड सिक्युरिटी होती. 500 मीटरवरनं हल्ला झाल्याचं समजतंय. नक्षलवाद्यांच्या स्ट्रॅटेजी बद्दल काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की हे जे या भागात यापूर्वी सुकमाचे जे कलेक्टर यांचे अपहरण करण्यात आले होते त्यावेळी जे सरकारने जे काही या लोकांना आश्वासन दिले होते ते बहुतेक हे सरकार पाळले नाही आणि यामुळे नक्सलाईटमध्ये पुष्कळ म्हणजे रिसेंटमेंट होता. आणि मला असं वाटतं की याचाही हे आउटकम आहे. नाहीतर जर आपण नक्सलाईटचे जर इतिहास बघितले तो बहुतेक हे लोक हे मीड एप्रिल पासून मीड जून पर्यंत हे लोक हल्ला करत नाही. कारण हे जे पिरियड असतात त्या पिरियडमध्ये जास्त ऊन असतात आणि भागात जे प्रदीपजी, एकच महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, या सगळ्यानंतर सरकारकडनं जी पावलं उचलली जातील त्याने नक्षलवादी आणखीन आक्रमक होतील असं वाटतं का? ते आक्रमक आहे. मला असं वाटतं की म्हणजे ज्या पद्धतीने जे लोकांना जे त्या भागाचे जे लोक आहेत त्या लोकांना डेव्हलपमेंटसाठी काम करून त्या लोकांना सरकारचा म्हणजे सोबत राहायला पाहिजे असा काही ठोस तिथे पाऊल सरकार उचलत नाही.
हे दिसते. कारण जर 200 ते 300 जर नक्षली तिथे आले होते ते असा म्हणजे ते गावकरीची मदत बहुतेक त्यांना नक्कीच या सगळ्यावर याची सगळ्याची कारणं तपासताना या मुद्द्याचाही विचार केला जाणं महत्वाचं आहे. धन्यवाद प्रदीपजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत प्रदीप मोहितराव होते, या घटनेचे सगळे संदर्भ उलगडून दाखवत होते. मात्र पुन्हा एकदा प्रकार अतिशय गंभीर आणि धक्कादायक असा झालेला आहे. नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते विद्याचरण शुक्ला गंभीर जखमी झालेत. त्यांना पाठीत 3 गोळ्या लागल्याचं बोललं जातंय. तर काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा हे नक्षली हल्ल्यात ठार झालेत. महेंद्र कर्मा हे माजी विरोधी पक्ष नेते आहेत. प्रचंड असा बंदोबस्त असल्याचं सांगून येतही नक्षलवाद्यांनी अतिशय जवळून हल्ला केलाय. बॉम्बचा आणि बंदुकीचा प्रचंड वापर झालेला आहे आणि या सगळ्यातनं आता प्रचंड राजकीय गोंधळ उडालेला आहे. आपण या संदर्भात मुकेश गुप्ता यांच्याशी झी मीडियानं बातचीत केली. त्यावेळी त्यांच्याही बोलण्यात एक वाक्यता दिसत नव्हती की नेमका प्रकार काय झाला याचा मी तपास घेऊ. मात्र झालेला प्रकार हा निंदनीय असंच ते म्हणतायत. दरम्यान काँग्रेस नेते अजित जोगी यांनी सरकारवर प्रचंड टीका केली आहे. ये तो पक्का है कि नक्सलियों ने धमकी दी थी कि हम परिवर्तन यात्रा का विरोध करते हैं, विकास यात्रा का विरोध। विकास यात्रा में 2000-3000 सिपाही लगा दिए, उसको पूरी सुरक्षा प्रदान की गई। परिवर्तन यात्रा में कोई सुरक्षा नहीं दी जाती। फेलियर ऑफ गवर्नमेंट है, सरकार की असफलता। जोगी यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या ध्येय धोरणाचा टीका आहे. केवळ जाणून बुजून पक्षपातीपणा केला जातोय आणि हा सूर व्यक्त केला जातोय पहिल्यांदा तो म्हणजे काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेसच्या वतीनं ही राजकीय प्रतिक्रिया असंच आपण म्हणू शकू, कारण ही वेळ राजकीय आरोप प्रत्यारोपांची नाही आहे, तर संपूर्णपणे एकात्मतेची वेळ ही गरज होती. सरकारची ध्येय धोरणं यशस्वीपणे समर्थपणे दाखवण्याची वेळ होती. मात्र काँग्रेसच्या गोटातनं ही राजकीय आरोपांची राळ उठवली गेली आहे सरकारच्या विरोधात. त्यामुळे आता सरकारच्या वतीनं नेमकी काय भूमिका घेतली जाते आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्तीसगडच्या सुकमा जवळची ही घटना आहे. अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर काँग्रेस पक्षाची परिवर्तन रॅली होती, त्यात अनेक बडे नेते सहभागी झाले होते. मात्र एका नेत्याचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झाला आहे, तर एक प्रदेशाध्यक्ष असणारा त्याच्या मुलासह या नेत्याला अपहरण करण्यात आलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.